मानसशास्त्रातील नवदुर्गा. प्रतिपदा देवी शैलपुत्री. आजच्या दुर्गा डॉक्टर शुभा थत्ते. नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा. चला या नवरात्रीत जाणून घेऊयात मनशक्तीची उपासना करणाऱ्या, मनशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा. आजच्या दुर्गा आहेत मानसशास्त्रातील आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉक्टर शुभा थत्ते. वयाच्या 83व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल असा मनशक्तीच्या जागराचा धडाका लावलेला आहे. ज्या काळी सायकोलॉजी हा विषय घेणं म्हणजे वेड्यांबरोबर काम करणं हे समजलं जायचं, अशा काळी त्यांनी सायकोलॉजी मध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मुंबई युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट पदवी घेऊन KEM हॉस्पिटल, निम्हान्स यासारख्या मोठ्या ठिकाणी आपली कामाची कारकीर्द सुरू केली. माननीय किशोर फडके यासारख्या प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट कडून आणि न्यूयॉर्क येथून रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजेच REBT या जगप्रसिद्ध थेरपीचे प्रशिक्षण घेतले आणि अनेकांना दिले आणि अजूनही देत आहेत. त्यांचे निरीक्षण, अनुभव आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावरती सेठ GS मेडिकल कॉलेज, KEM हॉस्पिटल, PD हिंदुजा हॉस्पिटल अशा अनेक संस्थांना शुभा थत्ते या जोडल्या गेल्या. 1990 साली आनंद नाडकर्णी यांच्या समवेत इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजेच IPH या संस्थेची स्थापना केली. सुदृढ मन सर्वांसाठी या घोषवाक्यासोबत विविध लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. शुभा मॅडम सांगत होत्या, त्या काळी मानधन देऊन मेंटल हेल्थ बद्दल बोलायला कोणीही तयार नसे, परंतु मेंटल हेल्थ अवेअरनेस साठी शुभा थत्ते आणि आनंद नाडकर्णी हे अंतरंगात डोकावताना आणि मनाचे इंद्रधनुष्य असे निशुल्क सत्र ठिकठिकाणी जाऊन करायचे. तेव्हा कुठे आपली संस्था नावारूपाला यायला लागली. काम करताना त्यांना प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे भारतात सहज अशा सायकोमेट्रिक टेस्ट न मिळणं. महाराष्ट्रात किंबहुना देशातही नसेल अशा विविध सायकोमेट्रिक टेस्ट परदेशातून जमवणे आणि इकडे इंट्रोड्यूस करणे, इम्प्लिमेंट करणे हे भारतीयांसाठी मानसिक आजारांवर लढण्यासाठी अत्यंत महत्वाचे काम त्यांनी केले. WISC-4 म्हणजेच जी इंटेलिजंट टेस्ट आहे, या टेस्टच्या स्टँडर्डायझेशन साठी डेटा कलेक्शनचे काम देखील शुभा मॅमने केले आहे. फक्त IPH नाही तर डोंबिवलीमधील अस्तित्व, नाशिक मधील आशा निकेतन, ठाण्यामधील विश्वास आणि पुण्यामधील स्वानंद या मानसिक आरोग्यासाठी चालवल्या जाणाऱ्या संस्था सुरू करण्यामध्ये शुभा मॅमचा मोलाचा वाटा आहे. युनिव्हर्सिटी, कॉलेजेस, हॉस्पिटल, अनेक प्रथितयश संस्थांमध्ये अँगर मॅनेजमेंट, पॅरेंटिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, REBT फॉर पार्टिसिपेटिंग काउन्सिलर्स, असर्टिव्हनेस, सायकोलॉजी, सायकोलॉजिकल डिसऑर्डर, मेंटल हेल्थ अशा असंख्य विषयांवर त्या व्याख्याने, मार्गदर्शन, चर्चासत्र सातत्याने करत असतात. रिलायन्स ग्रुपची पॉश कमिटी तसेच ज्येष्ठांसाठी असलेले न्यूरोसायकोलॉजिकल नर्चरन्स सेंटर, सप्तसोपान, इथिकॉस, इंडिपेंडेंट एथिक्स कमिटी फॉर इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग ट्रायल्स अशा नाजूक विषयात देखील शुभा मॅम काम करत आहेत. मैत्र मनाचे, बेस्ट सायंटिफिक पेपर, वुमन ऑफ द इयर अशा अनेक पुरस्कारांनी शुभा थत्ते यांना सन्मानित केलेलं आहे. माझ्यासारखे सायकोलॉजी विषयात काम करत असणाऱ्यांना शुभा मॅडमच्या कामाने भारावून जायला होतं. नवी ऊर्जा मिळते, यासाठी आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी आहोत. माइंडफुल मंत्रास आणि माझ्यातर्फे तुमच्या कार्याला आणि तुम्हाला मनापासून सलाम. या नवरात्रीत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या, मनशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा. या पोस्टला आणि आमच्या सोशल मीडिया चॅनल्सला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. श्रेया कुलकर्णी, फाउंडर, माइंडफुल मंत्रास, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट अँड माइंडसेट ट्रेनर.